भारत माता की। सर्वांचे हात वरती जागे पाहिजे। निवडणूकच भारत मातेसाठी आहे। आपला काही सनी देवलच्या भाषेत 2.5 किलोचा हात नाही आहे। हात असा आकाशाकडे द्या। भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। वणीच्या जनतेच्या दर्शनासाठी, वणीच्या जनतेशी संवाद संभाषण करण्यासाठी उपस्थित महाराष्ट्राचे झुंजार नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, वाघासारख्या गर्जना करणाऱ्या महिला मोर्चाच्या प्रदेशाच्या अध्यक्ष चित्राताई वाघ, या विभागाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार संजीव रेड्डी भूतकुरवारजी, आमदार प्राध्यापक अशोक उईकेजी, आर्णी विधानसभेचे कप्तान आमदार डॉक्टर संदीपजी धुर्वे, मनसेचे झुंजार नेते श्री राजू उंबरकरजी, जिल्ह्याचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डेजी, अलकाताई आत्राम, शिवसेनेचे नेते विनोद मोहितकरजी, श्री जीवनजी पाटील, रिपाईचे नेते वसुकेश पाटीलजी, भारतीय जनता पार्टी चंद्रपूरचे महामंत्री डॉक्टर मंगेश गोगवाडे, लोकसभा विस्तारक रवी बेगुरकरजी, मंचावरील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादी व आता आमचा घट्ट मैत्रीचा हात पकडून या मंचावर उपस्थित सर्व मनसेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व वणीच्या सभेत महायुतीला आशीर्वाद देण्यासाठी विश्वगौरव देशनायक गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी मतरूपी आशीर्वाद उभा करण्यासाठी उपस्थित माझ्या सर्व देशभक्त प्रिय बंधूंनो, युवा मित्रांनो, माता भगिनींनो, महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतोय की 19 एप्रिल रोजी महायुतीच्या कमळ चिन्हाची बटन दाबून आपण मला आपला अमूल्य असं मत देत आशीर्वाद द्यावा। आणि मीही तुम्हाला वचन देतो की वणीकरांचा विकासाचा विश्वास मी पूर्ण करत या वणी विधानसभेला चमकवण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करेल। बंधू भगिनींनो, आजपर्यंत मी आयुष्यात कधी बनवा बनवीचं राजकारण केलं नाही, कधी धोक्याचं राजकारण केलं नाही। माझं राजकारण हे सर्व जाती धर्म समाजाचा विकासाचं राजकारण राहिलं। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई, कहां से आई काँग्रेस आई, या भावनेनी सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम बंधू आणि भगिनींनो मी केलं। आपला जर आशीर्वाद या निवडणुकीत असेल तो ना जात पर ना पात पर काम होगा विकास पर, ही भावना घेऊन या मतदार संघाच्या गोरगरिबाची, शेतकऱ्यांची मी निश्चितपणे सेवा करेन हा विश्वास असेल। आता राजू उंबरकरजी सांगत होते की त्यांच्यामध्ये आणि आमदारामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला जास्तीत जास्त मत कोण देईल अशी स्पर्धा असेल। मीही या नेत्यांना विश्वास देतो की जास्तीत जास्त मत भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हासाठी तुम्ही आणा। तुमच्या स्पर्धेचा तिसरा मीही गडी असेल की वणीमध्ये सर्वात जास्त विकासाची स्पर्धा ही मीही केल्याशिवाय राहणार नाही। बंधू भगिनींनो, माझा साधा प्रश्न आहे, अरे तुम्ही मोबाईलचं साधं सिम कार्ड घ्यायचं असेल, साधं सिम कार्ड जरी घ्यायचं असेल
तर कोणत्या कंपनीचं टावर उत्तम नेटवर्क देतं तोच सिम कार्ड आपण घेतो. आता मनात विचार करा, कोणत्याही सभेनंतर बाहेर जो ही पहिला व्यक्ती दिसेल त्याला विचारा की देशाचा प्रधानमंत्री कोण होईल. तर अबकी बार मोदी सरकार, असंच प्रत्येकाच्या हृदयातून हुंकार येईल. अबकी बार मोदी सरकार तर विकासाचं टावर मोदींचं असेल आणि सिम कार्ड जर काँग्रेसचा लावला तर विकासाचं नेटवर्क कधीच पकडू शकणार नाही. आणि म्हणून सिम कार्ड सुद्धा मोदीजीच्या कंपनीला साजेसाच लावावा लागेल. पंतप्रधान मोदीजी आणि इकडे मात्र भाग्यरेषा नसलेला हाताचा तुटका पंजा निवडून आला तर आपल्याही भाग्यामध्ये विकासही असाच तुटकच राहील. आणि यासाठी मी आवाहन करायला आलोय, मतदान जातीवर करू नका. अन्यथा 25 वर्षांनी जेव्हा तुमच्या घरचा 1 वर्षाचा मुलगा 25 वर्षाचा होईल तेव्हा तो म्हणेल की मी शहीद आझम भगत सिंगांना नमन करतो, मी नेताजी सुभाष बाबूचं वंदन करतो, मी राजगुरूला अभिवादन करतो. आणि तुम्ही मात्र ज्या शहीदांनी कधी जात पाहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण दिले नाही त्या देशामध्ये तुम्ही जात पाहून मतदान केलं, आपल्या पायावर धोंडा टाकला. हजारो स्वातंत्र्यवीरांनी एक जात विरहित व्यवस्थेला स्वतःच्या प्राण देऊन सिंचन केलं. आणि काही लोक खुर्चीसाठी जातीचा जर विचार करत असेल तो आजही सुधर जाओ. चिड़िया चुग गई खेत, फिर पछताने से क्या फायदा. आपल्याला निर्णय करावा लागेल की जात ही घराच्या उंबरठ्याच्या आत आहे, जात ही बेटी व्यवहारासाठी आहे. सार्वजनिक जीवनात कोणीही जात बघत नाही. पेशंट असेल तर डॉक्टरची जात बघून तो डॉक्टर कडून औषधी घेत नाही. विद्यार्थी असेल तर शिक्षकाची जात बघून तो शिकायला जात नाही. अरे एखाद्या गाडीत आपण बसतो तर गाडीचा ड्रायव्हर आपल्या जातीचा आहे असं बघून आपण गाडीत बसत नाही. तर निवडणुकीत जात कुठून आली. जे लोक जातीसाठी मत मागतात खबरदार व्हा, सावधान व्हा. हा इशारा आहे की जेव्हा तुम्ही विकासाची कामं सांगू शकत नाही, तुमच्या घरी 10 वर्ष सत्ता होती, 4 वर्ष लोकसभा होती, तरी वदावनी विधानसभेत तुमच्या कामाची यादी काढली तर 4 वर्षात 13 गावांना फक्त 1,30,00,000. अरे एकट्या विजय पिदुरकरच्या सावंगी गावात मी निरगुडा नदीवरचा 5 कोटीचा ब्रिज आणि 9.5 कोटी रस्त्याला दिले. अरे ये तो टेगर है, एक बार चुन के आने दो, पूरा शोले से भी हिट फिल्म देने का विकास का काम ये निश्चित करूंगा. और कांग्रेस के लोग A.K. हंगल जैसा कहता था, ये हमारे कांग्रेस में सन्नाटा क्यों है भाई. अशी काँग्रेसवर वेळ आणल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देतो. वनी विधानसभेचे कोळसा खाणीचे प्रश्न असतील, वनी विधानसभेचे सिंचनाचे प्रश्न असतील, वनी विधानसभेचे आरोग्याशी संबंधित प्रश्न असेल. अरे इथं तर तुम्ही हॉस्पिटल मागितलं, इथं इतके कामगार आहे की केंद्र सरकारच्या वतीने कामगार विभागाचं मी बल्लार शाळा 100 बेडेड न्यू टेक्नॉलॉजीचं हॉस्पिटल आणतोय. तेच हॉस्पिटल तसंच्या तसं वनीला आणण्यासाठी जीव ओतून काम करेल. कोळसा खाणीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या मी विश्वास देतो, अरे विधानसभेत विरोधात असताना देवेंद्रजी आणि मी आम्ही संसदीय आयुधांचा उपयोग करायचो. मुख्यमंत्री कोणताही असू द्या, त्याचा हात आमच्या फाईलवर सही करण्यासाठी विधानसभेत आमचा आवाज बाध्य करायचा. संसदेत जर गेलो तर वाघाच्या भूमीतून चाललो आहे. अरे संसदेचे दरवाजे माझ्या मतदारसंघातला काष्ट पाठवून जर मी संसद भवनाचे दरवाजे केले असेल
तर जो ऐकणार नाही त्याच्यासाठी दरवाजेही बंद करण्याची ताकद निश्चितपणे माझी राहील, हा विश्वासही देतो. घरकुगाचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, आणि एवढंच नव्हे, माननीय शरद पवारजी जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा यवतमाळ जिल्ह्यात जगातल्या सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायच्या. मी विश्वास देतो की MIDC अनेकांनी बघितलंय, ज्यामध्ये इंडस्ट्रीज आहे, पण महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन करत फक्त कृषी प्रक्रिया उद्योग, वणी असेल, पांढरकवडा असेल, घाटंजी असेल, आर्णी असेल, राजुरा असेल, या भागामध्ये कृषी उद्योग आणून या कृषी प्रक्रियेवर या देशामध्ये शेतीचा आदर्श निर्माण करण्याचं कामही मी निश्चितपणे करेन. बंधू भगिनींनो, उशीर खूप झालाय याची मला जाणीव आहे, पण निवडणुकीत मतदान करताना चुकूनही पंजाची बटन दाबली तर विश्वास ठेवा, 5 वर्ष पश्चात्तापाशिवाय मग आपल्या नशिबामध्ये काहीही राहणार नाही. सभा संपल्यावर फक्त सभा ऐकून जाऊ नका. हे काँग्रेसवाले मायावी रूप घेऊन येतात, एखादी रुकामी खुर्ची दाखवतात, कारण यांचं खुर्चीवर प्रेम आहे. त्यांचे व्हिडिओ वाले फिरत असतात, इथं हजारो लोक उभे आहे, ते दिसणार नाही, पण एखादी खुर्ची रिकामी दिसली की खुर्चीचा फोटो टाकतात आणि व्हिडिओ टाकत सांगतात की सभेला प्रतिसाद नव्हता आणि लोकांना फसवण्याचं काम करतात. मला कधी कधी वाटतं की धृतराष्ट्रच अंधळा नव्हता. अरे एवढी प्रचंड गर्दी पाळल्यावर जेव्हा व्हिडिओ टाकणारे व्हिडिओ टाकतात, पैसे घेऊन व्हिडिओ टाकतात, तेव्हा काँग्रेसच्या सोशल मीडिया वाल्यांची मला कीव येते आणि अँटी सोशल काम करणाऱ्या काँग्रेसला आपल्याला धक्का द्यावा ही विनंती मी या निमित्ताने करतो. आपल्या मतदारसंघाचे जेही प्रश्न इथं उपस्थित केले, या वणी विधानसभेशी माझं एक नातं आहे. या वणीमध्ये मी DBM शिकलो, या वणीमध्ये सावंगी असेल, अडेगाव असेल, आमगोन असेल, या ठिकाणी शेती केली. आता विकासाची शेती करायला वणीकरांनी मला पाठिंबा द्यावा. माझी एवढीच विनंती आहे की वणीचा डबगो हा महायुतीच्या विंच्या डबगूसाठी जोडावा. वणीच्या विकासामध्ये मीही माझ्या परीने पूर्ण शक्ती लावेन, संसदेमध्ये गर्जना करेलच. पण इकडे माझे अतिशय निकटचे मित्र देवेंद्रजी आहे, कधीही पैशाची कमतरता विकासासाठी पडणार नाही. आणि इकडे संजीव रेड्डीचा एक S आणि सुधीर मुनगंटीवारचा दुसरा S कोणत्याही कामाला नो असणार नाही, डबल S असेल आणि S फॉर स्पीडनी विकासाची कामं करू हा विश्वास देतो. जय भवानी, जय शिवाजी.